बीडमधील मसाजोग हत्या प्रकरण, संतोष देशमुख यांची तिथं हत्या झाली। आता त्या हत्येवरनं नेहमी एका व्यक्तीचं नाव हे घेतलं जायचं, ते म्हणजे धनंजय मुंडे। धनंजय मुंडे कारण ते वाल्मिकचे सोबती होते, चांगले मित्र होते। वाल्मिक हा मुंडेसाठी काम करायचा आणि वाल्मिकचे फंटर जे आहेत, टगे गँग, त्या गँगनं ही हत्या घडवून आणली आणि अशी ही गँग पूर्ण बीडमध्ये पसरलेली आहे आणि ही सर्व गँग हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत असा गंभीर आरोप दसाने केला होता। आणि त्या हत्येमध्ये 8 आरोपी हे जेरबंद केले, त्यामध्ये 9 आरोपी हा वाल्मिक कराड यांना पण अटक केली। यांच्यावरती सगळ्यावरती मोक्का आहे आणि 8 जणांवर 302 म्हणजे आताच BNS 107 लागलेला आहे। आता बघा विषय कुठे आहे, आता सध्या तुम्हाला विषय हा व्हिडिओ आणतोय याचं कारण काय, बीडचा परळी तालुक्याचा आका कोण, आकाचा आका, आकीन, ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटल्या। पण हा जो आका आहे म्हणून सगळ्यांचं रोष ओढ हा वाल्मिक कराडांकडे होता। पण ज्या वेळेस वाल्मिक कराडांच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर तो रोष, तो ओढ हा पूर्णपणे डायव्हर्ट झालाय धनंजय मुंडेकडे। आता मी तुम्हाला आज आपल्याला ह्या गोष्टीवरती बोलायचंय की टप्प्याटप्प्यानं धनंजय मुंडेंचा कसा कार्यक्रम करायचा आहे हे भाजपचे एक मंत्री आणि एक वरिष्ठ नेता चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं। कसा याचा स्टेप बाय स्टेप, आता मला आठवलं की मी आता तुम्हाला एक गोष्ट बोलली स्टेप बाय स्टेप। बघा काही दिवसापूर्वी ज्या वेळेस वाल्मिकची बायको आली होती मीडियाच्या समोर, ते बोलली होती माझा नवरा तुम्हाला फक्त निवडणुकीसाठी आठवतो का, तुम्हाला निवडणुकीत जिंकण्यासाठी तुम्हाला अण्णा आठवतो, तुम्ही आता अण्णाचे प्रकरण बाहेर काढले, ते पण स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रकरण बाहेर काढले, मी आता तुमचे पण प्रकरण स्टेप बाय स्टेप बाहेर काढेन। हे वाक्य होतं मंजली कराड यांचं। ह्या वाक्यामुळे धनंजय मुंडे मोदींना न भेटता ते परळीमध्ये रातोरात आले आणि त्यांनी मीटिंग घेतली, त्यांनी बैठक घेतली असंही त्या ठिकाणी परळीमध्ये चर्चा होती। मग आता तेच स्टेप बाय स्टेप इकडलं टप्पा बाय टप्पा, टप्प्याटप्प्यानं बघा आता नेमकं टप्प्याटप्प्यानं कार्यक्रम हे देवेंद्र फडणवीस हा धनंजय मुंडेंचा करणार, हे स्टेटमेंट हे आहे चंद्रकांत पाटलांचं। मग त्यापूर्वी बघा एक व्यक्ती आहे तृप्ती देसाई, त्यानंतर अंजली दमानिया आणि करुणा शर्मा मुंडे। करुणा मुंडे म्हणल्या होत्या मला सोडण्यासाठी हेलिकॉप्टरनं विमानानं देवेंद्र फडणवीस यायचे MP मध्ये, म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे दोघं मित्र आहेत असा आरोप त्यांनी केला होता। पण हा आरोप हा पूर्णपणे 100% खोटा आहे। याला पुष्टी कधी भेटते की ज्यावेळेस पाटील म्हणतात की टप्प्याटप्प्यानं आम्ही कार्यक्रम करणार आहोत। बरं प्रकरण काय बघा, देवेंद्र फडणवीस कसा सगळा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने करत आहेत आणि ते टप्प्याटप्प्याने कार्यक्रम कुठले केले ते पण बघून घ्या। आता SIT त्यांनी स्थापन केली, प्रथमतः हे आरोपी आणि लोकांच्या मागणीनुसार त्यांनी SIT स्थापन केली। या ठिकाणी गोष्ट येते मित्रांनो, ते गोष्ट म्हणजे ज्या मागण्या होतात, जे काही प्रूफ येतात त्या प्रत्येक प्रूफ वरती कार्यवाही होते। विधानसभेच्या अधिवेशनामध्ये धसांनी जे आरोप केले, आव्हाडांनी आरोप केले, क्षीरसागरांनी आरोप केलेले आहेत, हे सर्व आरोप पाहता त्यांनी जी मागणी केली होती ते मागणी त्यांनी त्वरित पूर्ण केली आहे। म्हणजेच SIT स्थापन झाली, ते निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांची समिती गठीत झाली, CID आली आणि जे मुळात एक रोष होता लोकांचा की ह्या पोलीस स्टेशनमध्ये ह्या तपासामध्ये हे अधिकारी नको आहेत, ते पण करण्यात आलं, ते अधिकारीही बाहेर काढण्यात आले। आणि त्यानंतर जे पुढली गोष्ट आहे मोक्का, त्या सर्वांवरती मोक्का सुद्धा लावण्यात आला। आणि त्याच्या पुढली वाल्मिक कराडला अटक म्हणता येणार नाही, त्यांना सरेंडर करायला मजबूर करण्यात आलं। कारण काय, त्यावेळेस एक मास्टर स्ट्रोक हा खेळला गेला होता, तो म्हणजे संपत्ती जप्तीची कार्यवाही। जी संपत्ती या लोकांची आहे, जे मोक्यामध्ये आरोपी आहेत, ह्या लोकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश ज्यावेळी फडणवीसांनी दिले त्यावेळेस हा वाल्मिक नावाचा कराड तो पुण्यामध्ये जाऊन त्यानं आत्मसमर्पण केलं। पण त्यानंतर पुढे जे घडलं बघा, प्रॉपर्टी जप्त कार्यवाही चालू झाल्या
आणि आता जे आहे, आता इथून पुढे काय होणार आहे, त्यावेळेस पत्रकारांनी एक प्रश्न विचारला पाटलांना की धनंजय मुंडेंचं जे मंत्रिपद आहे ते तुम्ही काढून घेणार का, हा एक विषय आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या मागण्या व्हायच्या त्या मागण्या प्रत्येक काही स्तरावरती मान्य झालेल्या आहेत. मुळात मागणी होती की धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद नकोय, त्यांना दिलं गेलं नाही, ते पद दिले गेले अजित पवारांना. पण या ठिकाणी अजून एक प्रश्न येतोय की अजित पवार हे सध्या 2 जागी पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे, एक पुणे आणि एक बीड. सध्या पुण्यामध्ये सुद्धा अवस्था बीड सारखीच आहे काहीशी, असंही बोललं जातं किंवा असंच आपण न्यूज बघतो दररोजचं. कुणाला मारलं, कुणाला घुपसलं, कुणाला फुकसलं, ह्या गोष्टी, आणि ह्याच गोष्टी बीडमध्ये होतात. आणि बीडमध्ये पालकमंत्री फक्त नावाला हे पवार असतील आणि शॅडो पालकमंत्री म्हणून या ठिकाणी डीएमच असतील असंही बोललं जातं. मग तरी काय असो, पण त्यांना त्या चेअर पासून ऑफिशियली हे दूर ठेवण्यात आलं. आता पुढची मागणी होती ती होती धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर करणं. कारण लोकांचं म्हणणं असं होतं, जर मुंडे हे मंत्रिमंडळामध्ये असतील तर निष्पक्ष अशी चौकशी होणार नाही आणि त्यात काहीतरी अडथळे येतील. म्हणजे चौकशी यंत्रणा जी आहेत त्याला काहीतरी, त्या एजन्सीला काहीतरी आडकाठी लागेल असं बोललं जायचं. आणि त्यांचं एकच मागणं लोकांचं की बाबा तुम्ही मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या. यावरती ज्यावेळेस त्यांच्या पुढे हा प्रश्न विचारला गेला, त्या प्रश्नावरती व्यक्त झालेले आहेत पाटील. आणि पाटलाच्या गोष्टी, जे वाक्य बोललेलं मी ऐकलं, ते ऐकून थोडंसं मागचं, थोडंसं बॅक साईडच्या ज्या गोष्टी घडून गेल्या पडद्याआड पडद्यासमोर, त्या गोष्टी आपोआप डोळ्यासमोर तरळू लागल्या की बाबा पाठीमाग खरंच देवेंद्र फडणवीसांनी स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्यानं सगळी कार्यवाही केलेली आहे. तसे प्रूफ येतील तशी कार्यवाही चालू होते. काही वेळेस वाटलं होतं की वाल्मिक सुटेल, वाल्मिक बाहेर येईल, त्यावर मोका लागणार नाही. हे सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं बाहेर आल्या, त्याने केल्याही. ती कार्यवाही त्यांनी टप्प्याटप्प्याने केलेली आहे. पण आता वाल्मिक कराडावरती 302 दाखल करायची मागणी ही केली गेली आणि तो प्रश्न विचारला गेला. त्यावेळेस ते बोलले आतापर्यंत हे टप्प्याटप्प्यानं आपण सगळ्या गोष्टी केलो, आता टप्प्याटप्प्यानं आपण 302 सुद्धा दाखल करू. बघा, सगळ्या न्यायालयीन चौकशी असतील, CID चौकशी असेल, ह्या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे पुरावा. आणि या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की टप्प्याटप्प्यानं कार्यक्रम हा या आरोपींचा होतोयच, पण टप्प्याटप्प्याने कार्यक्रम हा धनंजय मुंडेंचा सुद्धा होईल. कारण त्यामध्येच पाटील बोलले होते की धनंजय मुंडे थोडासाही संशय वाटला किंवा त्यांच्यामध्ये काही गोष्टी आहेत असं कळलं तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही टप्प्याटप्प्यानं कार्यक्रम त्यांचा एक करणार आहोत, असं वाक्य हे पाटलांचं आहे. आता त्यावेळेस पाटील नेमकं काय बोलले, पाटलांच्या ठिकाणी कुठलं वक्तव्य नेमकं केलं होतं, त्यांना पत्रकारांना काय विचारलं, वेगळी आहे, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत, त्यांना जर असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील. परंतु अजूनही पोलीस यंत्रणा, आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही, म्हणजे अगदी SIT नेमण्यापासून, निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यापासून, या सगळ्यांना मोका लावण्यापासून, वाल्मिक ज्याला मोका लावण्यापासून, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक टप्पा चाललाय ना पुढे, काय असमाधानकारक आहे. त्यामुळे करतील ना. राष्ट्रवादी अजित पवार गटामुळं जी नाचक्की ही भाजपची होते बा. सध्या एक प्रमुख पक्ष युतीमधील हा भाजप आहे, कारण जास्त जागा ह्या भाजपच्या आहेत आणि प्रमुख जे पद आहे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद हे भाजपकडे आहे. एक गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ह्या प्रकरणाची जबाबदारी ही देवाभाऊवरही असते आणि देवाभाऊ या प्रकरणाला कसा न्याय देतील हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जे काही प्रूफ, जे काही गोष्टी समोर येतात आणि ते समोर आणते कोण, तेही भाजपचेच आमदार आहेत, काही राष्ट्रवादीचे आमदार आहेत, काही शिवसेनेचे आमदार आहेत. हेच लोक गोष्टी पुढे आणतात. मग या लोकांना कुणाचं अभय आहे का, जे लोक वाचत आहेत पुढचे, इथं हा एक मोठा प्रश्न येतो. आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी येते की जेवढे आतापर्यंत प्रूफ आलेले आहेत, जेवढे काही गोष्टी आलेल्या आहेत समोर, त्या प्रत्येक गोष्टीची चौकशी होत आहे
आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पटलावर घेत आहेत आणि ह्या प्रत्येक गोष्टीवरती ॲक्शन हे होत आहे. ज्या गोष्टी समोर आल्या त्यावरती ॲक्शन हे 100% होत आहे. आणि यावरून एक गोष्ट दिसते की ज्या गोष्टी पाटलाने बोलल्यात टप्प्याटप्प्यानं सगळं काही होत आहे. आता धनंजय मुंडेचा फक्त राजीनामा बाकी आहे, तो सुद्धा टप्प्याटप्प्यानं 100% होईल असं त्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला या ठिकाणी वाटतंय. येतीलच. कारण काय, जर भाजपला लोकांचं एक मन जिंकायचं असेल, न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे, गरिबातल्या गरिबाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये न्याय मिळू शकतो, कुणावरतीही अन्याय कधी सरकारने केला नाही, एक गृहमंत्री म्हणून एवढं चॅलेंजिंग प्रकरण आहे ते चांगलं हाताळून आरोपीला शिक्षा दिली, ते सत्तेमधील लोकांचे कार्यकर्ते असताना सुद्धा जो हा मेसेज जाईल समोर, त्यावेळेस अजून जे देवाभाऊचे जी वर्चस्व आहे किंवा जे एक स्टेटस आहे ते अजून यावरूनही जास्त निखळून येईल आणि जास्त वरती सुद्धा येऊ शकतं. आणि जी विश्वासार्हता ती भाजपची होती ती अशीच अबाधित राहील. याकडे जास्त लक्ष देवाभाऊचं आहे. तुम्हाला एकूणच या प्रकरणावरही वाटते काय की टप्प्याटप्प्याने खरंच कार्यक्रम होत आहे का? थोडासा वेळ लागेल पण टप्प्याटप्प्याने मुंडेचा असे कार्यक्रम होईल का? तुमचं मत नक्कीच नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, राम राम, जय भीम, वंदे मातरम, राम राम.